चलो नमस्कार। बघा, भरपूर विद्यार्थ्यांचे बँक ऑफ बरोडाची LBO ची जी रिटर्न एक्झाम आहे, ज्याला आपण मेन्स एक्झाम किंवा एक सिंगल एक्झाम म्हणतो, ती सिंगल एक्झाम क्लिअर झाली आणि आता लगेचच्या लगेच 8 तारखेपासून ऍक्च्युअल इंटरव्ह्यू शेड्यूल होता। ते 8 तारखेच्या पुढे कधीही तुमचा इंटरव्ह्यू असू शकतो बँक ऑफ बरोडा LBO चा, ज्या की पूर्ण भारतासाठी 2,500 पेक्षा जास्त वॅकन्सी झालेल्या होत्या। त्यातल्या महाराष्ट्राला 485 प्लस वॅकन्सी होत्या आणि जवळपास 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅन्डेटरी होता। कोणतेही शेड्यूल कमर्शियल बँकेमध्ये, ग्रामीण बँकेमध्ये किंवा ज्या बँका RBIच्या सेकंड शेड्यूल मध्ये आहे त्यामध्ये मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं होतं। अशा विद्यार्थ्यांनी ह्या एक्झाम साठी अप्लाय केलेलं होतं। मग आता सर नेमका इंटरव्ह्यू कशा पद्धतीने असेल, काय असेल, या बाबतीत आपल्याला इथे चर्चा करायची आहे। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंटरव्ह्यूला आपल्याला जायचंय तर त्यासाठी नेमकं कशी तयारी करावी। नेमकं आता पुढचे 7-8 दिवस आमच्याकडे बाकी आहे, 10 दिवस आमच्याकडे बाकी आहे, नेमकं आम्ही काय काय करावं, कसं कसं करावं याबद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला सांगतो। बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण जो विचार केला, हा इंटरव्ह्यू आहे म्हणून आपल्याला भीती असते की सर इंटरव्ह्यूला मी कसं फेस करू किंवा नेमकं तिथं काय काय विचारलं जाईल। तो इंटरव्ह्यूचा फेअर जो आहे, ती जी भीती जी आहे, ती भीती आपल्याला मनातून काढून टाकायची आहे, कारण इंटरव्ह्यू ही सगळ्यात सोपी स्टेप असते। म्हणजे तुमच्या एक्झाम पेक्षा सोपा असतो इंटरव्ह्यू। ते 8 मिनिटं ते 10 मिनिटं ते 15 मिनिटं तुमचे सगळे मार्क ठरवणार आहे। म्हणून आपल्याला तिथं कॉन्फिडेंटली बोलायचंय आणि नेमकं कशा पद्धतीने काय इंटरव्ह्यू होईल आणि आपण त्याच्या अगोदर इथं मॉक इंटरव्ह्यूज तुमचे त्या केसमध्ये घेणार आहे। नेमकं मॉक इंटरव्ह्यूज मी सगळ्या गोष्टीवर तुम्हाला सांगणार आता। मॉक इंटरव्ह्यूज पण सार्थ एज्युकेशन घेईल। मॉक इंटरव्ह्यूच्या अगोदर तुम्हाला काही इंटरव्ह्यू साठीचे गायडन्स सेशन पण आम्ही प्रोव्हाइड करणार आहे। ते गायडन्स सेशन पण तुम्हाला बघायचे, त्याच्यानंतर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायचे, मग फायनल इंटरव्ह्यू जायचे। म्हणजे स्टेप अशी असते, इंटरव्ह्यू देण्याच्या अगोदर आपल्याला काही गायडन्स सेशन असतील, ते सेशन बघावे लागतील। मुद्दा नंबर 2 येतो, सर फक्त सेशन बघून जमेल का? नाही, मॉक इंटरव्ह्यूज द्यावे लागतील आणि मग येतो पुढचा फायनल मुद्दा, ऍक्च्युअल इंटरव्ह्यू, ज्याला आपण मी म्हणतो फायनल इंटरव्ह्यू। मग मॉक इंटरव्ह्यू मध्ये काही गोष्टी चुकत असेल तर त्या आम्ही तुम्हाला इथल्या इथं सांगू की ही गोष्ट चुकती, ही सुधरून घे, ही गोष्ट चुकती, ही सुधरून घे। पण मुद्दा असा येतो, डायरेक्टच सर मी हे सेशन पाहिले आणि इंटरव्ह्यू गेलो तर मग नुसतं माझ्या चुका तर मला कळणार नाही, किंवा सर मी हे काहीच नाही केलं डायरेक्ट इंटरव्ह्यू गेलो म्हणजे मला कसं प्रिपरेशन करायचं ते माहित नाही, काय बोलायचं हे पण माहित नाही। म्हणून या 2 स्टेप त्याच्या अगोदर असतात। आपल्याला लेक्चर करायचे सगळे, त्याच्यानंतर मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आणि त्याच्यानंतर फायनल इंटरव्ह्यू जायचे। मग चला आपण एक एक गोष्ट पाहूया। बँक ऑफ बरोडा LBO इंटरव्ह्यू, लोकल बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू लँग्वेज मध्ये कोणतं होईल? मोस्टली ऑफिसरचा इंटरव्ह्यू जसं SBI CBO असेल किंवा बाकीच असेल, आता फॉर द फर्स्ट टाइम एखाद्या LBOचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स बेसिसवर होतोय बँक ऑफ बरोडाचा। मग आपण जर त्याबद्दल विचार केला तर बघा, इंटरव्ह्यू हा लोकल बँक ऑफिसरचा आहे। लोकल बँक म्हणजे तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या वॅकन्सी ज्या 485 वॅकन्सी महाराष्ट्रासाठी, म्हणजे तुम्हाला जॉब पण त्या केसमध्ये महाराष्ट्रामध्ये, म्हणून मोस्ट प्रोबेबल म्हणतो मी, मोस्ट प्रोबेबल इंटरव्ह्यू हा मराठीत होण्याचे चान्सेस आहे। डिपेंड करतं पुन्हा या गोष्टी पॅनलवर। म्हणून मला तयारी करत असताना माझी तयारी हिंदी इंग्लिश मध्येच असावी, कारण मराठीची काही तयारी करावी लागत नाही। ऑन द स्पॉट समोरचं पॅनल जर मराठीत बोलला तर आपण इमिडिएट मराठीत सगळे उत्तर देऊ शकतो। मराठीची तयारी करण्याची गरज पडत नाही, तयारी करावं लागेल हिंदी इंग्लिश मधून। तयारी हिंदी इंग्लिश मधून करून ठेवा, म्हणजे ऍक्च्युअल उद्या चालून पॅनल जर अचानक हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलायला लागलं तर मला त्याचं उत्तर द्यावं लागेल। म्हणजे हिंदी इंग्लिश मिक्स आपण बोलू शकतो, पण त्यांनी जर मराठी ऍक्सेप्टच नाही केली तर मला हिंदी इंग्लिश मध्ये बोलावं लागेल। आणि जर लोकल बँक ऑफिसर आहे म्हणून मोस्ट प्रोबेबल याची चान्सेस आहे। पण असं नकोय की मी याची तयारीच केली नाही, मी डायरेक्टच पूर्णच मराठीतून तयारी करून गेलो, आता माझा इंटरव्ह्यू मराठीतच घ्या, असं आपण कंपल्सरी नाही करू शकत। मला थोडीशी हिंदी इंग्लिशची तयारी त्या केसमध्ये ठेवावी लागेल। मुद्दा नंबर पुढचा, सर इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतील, काय विचारतात? पहिला तर बेसिक मुद्दा हा आहे, हा काही फ्रेशर्स विद्यार्थ्याची इंटरव्ह्यू नाहीये। म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, बँकिंगची तयारी करतोय, लगेच ऑफिसर पदाचा इंटरव्ह्यू आहे, तो इंटरव्ह्यू पूर्णतः वेगळा असतो। हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट साठीचा इंटरव्ह्यू आहे। ही पोस्ट एक्सपिरियन्स कॅन्डिडेट साठीची आहे, म्हणून तुमचा इंटरव्ह्यू मध्ये 70 ते 80% वेटेज हे फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स बेसिसवर असेल, फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स बेसिसवर असेल। एक्सपिरियन्स बेसिसवर म्हणजे कसं? बघा, ह्या 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात। सगळ्यात सुरुवातीला मी सांगतो HR। आता HR मध्ये काय विचारतात? तुमचं नॉर्मली नाव किंवा तुमचं डिटेलमध्ये माहिती, त्याच्यानंतर तुमचे वडील फादर काय करतात, घरी शेती आहे का किंवा घरी कोणता बिझनेस आहे का त्याबद्दलची माहिती, तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं, कुठून झालं त्याबद्दलची माहिती, ही बेसिक तुमच्याबद्दलची माहिती। याला काही जास्त वेटेज बँक ऑफ बरोडाच्या LBO मध्ये नसेल। जास्त वेटेज म्हणजे जास्त त्याच्यावर क्वेश्चन आन्सरिंग करणार नाही।
महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एक्सपिरियन्स. मी पुन्हा पुन्हा म्हणतो, जे एक्सपिरियन्स आहे त्याच्यावर एक 70% to 80% इंटरव्ह्यू हा फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स बेसिसवर होणार आहे. म्हणजे तुम्हाला जो काही 1 वर्षाचा अनुभव आहे त्या 1 वर्षामध्ये तुम्ही नेमकं काय काम केलं, तुम्ही कोणत्या बँकेत कामाला होते, तुमचा जॉब रोल काय होता, एकंदरीत जो जॉब तुम्ही करत होते त्या जॉब बद्दलच्या डिटेल तुम्हाला माहित असल्या पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या बँकेमध्ये टेलर म्हणून काम करतोय तर त्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. एखादा व्यक्ती मार्केटिंगचं काम करत होता त्याला तिथल्या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. आता ह्या गोष्टी व्हॅरी होता पर्सन टू पर्सन, स्टुडंट टू स्टुडंट. इथं असं नाही का प्रत्येकाचा जॉब रोल सेम असणार आहे. कुणी काय कॅश हँडलिंगला होतं, कुणी कशाला होतं, कुणी कशाला होतं, वेगवेगळं काम आहे. म्हणून आपण जो एक्सपिरियन्स तिला जोडलेला आहे त्याबद्दलची बारकावे काढून ठेवा, बारकावे काढून ठेवा. एखादं ऑनलाईन ट्रान्सफर करायला, पैसे ट्रान्सफर करायला होता, आरटीजीएस एनईएफटी करायला होता किंवा युपीआयच्या काही ट्रान्झॅक्शन होता, तर युपीआय बद्दल सगळी माहिती, सगळी अशी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला एक्सपिरियन्स बद्दल काढून ठेवायची. तुमचा एक्सपिरियन्स, मी पुन्हा आपण जे काम केलं त्याचा बारीक अभ्यास करा, त्याच्याबद्दलच्या गोष्टी समजून घ्या, त्याच्याबद्दलच्या गोष्टी सर्च करून पाहून ठेवा नेमकं हे असं काय असं काय असं काय. त्याच्यानंतर पुढे येतो सर चला याच्यावर मध्ये थोडंसं आमचं नाव गाव वगैरे, थोडीशी आमच्याबद्दल माहिती, गावाबद्दल माहिती, शेतीबद्दल माहिती, वडिलांबद्दल माहिती, ग्रॅज्युएशन बद्दलची माहिती. एक्सपिरियन्सवर तुम्ही जे काही काम केलंय वर्षभराचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा जो काही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल त्याबद्दलची डिटेल माहिती. त्यानंतर पुढचं येतं स्टॅटिक बँकिंग आणि करंट अफेअर्स वाला पार्ट. स्टॅटिक बँकिंगच्या काही टर्मिनॉलॉजी तुम्हाला विचारतील. आरबीआय काय सांगा, नाबार्ड काय सांगा, आरबीआयचे फंक्शन काय सांगा, सध्याचा रेपो रेट काय चालू सांगा, रेपो रेट का कमी केलाय किंवा रेपो रेट का वाढवलाय, हे असं काही विचारू शकतं, मग स्टॅटिक बँकिंग वाला मुद्दा माझा क्लिअर असला पाहिजे. याचे लेक्चर तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. बाकी एक्सपिरियन्सचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, ही बेसिक माहिती तुमचं इंट्रोडक्शन वगैरे तयार करून ठेवायचंय. बाकी याचे लेक्चर, एचआरचे लेक्चर पण तुम्हाला येऊन जातील, एचआरचे लेक्चर येतील, याचे पण येतील. फक्त हवाला मुद्दा तो पर्सन टू पर्सन, स्टुडंट टू स्टुडंट व्हॅरी होतो. बाकी याचे लेक्चर तुम्हाला भेटणार आहे, ते कुठे भेटणार, काय भेटणार मी ते तुम्हाला सांगतो. पण असा वाला पार्ट असेल, ह्या 3 पार्टवर तुमचा इंटरव्ह्यू होईल, या 3 पार्टवर. आणि याच्यानंतर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू पण द्यायचा आहे, तुम्हाला त्या केसमध्ये द्यायचा आहे. हा मॉक इंटरव्ह्यू साठी गुगल फॉर्म भरायचा आहे, मग तुम्हाला कॉल इन क्लास कडून तुमचा मॉक इंटरव्ह्यू होईल, सगळ्या गोष्टी होईल. सर आम्ही तर तिथं येऊ शकत नाही, काही अडचण नाही, ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यू. जे लोक इथे येऊ शकतात त्यांचे ऑफलाईन मॉक इंटरव्ह्यू, तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल, सगळ्या गोष्टी केल्या जातील, त्यावेळेला सगळ्या पार्ट होईल. बघा आता सर इंटरव्ह्यूचा टाइम किती असेल, तर इंटरव्ह्यूचा टाइम जवळपास अराउंड 15 मिनिटाच्या आसपास असेल. एखाद्याचा इंटरव्ह्यू 8-9 मिनिटात पण संपेल, एखाद्याचा इंटरव्ह्यू 20 मिनिटं पण चालेल, एखाद्याचा इंटरव्ह्यू 8 ते 9 मिनिटात पण सोडून देतील, एखाद्याचा इंटरव्ह्यू 20-20 मिनिटं पण चालेल. म्हणून तसं प्रिपेअर करून जायचं, आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं तरी मध्ये बसायचंय किंवा कमीत कमी 15 मिनिटं तरी आपल्याला त्यांना एंटरटेन करायचंय असं असेल. कमीत कमी 5-1 लोक पॅनल मध्ये असतील, त्याच्यात 3 सर, 2 मॅडम, 4 सर, 1 मॅडम अशी हिशोबाने असेल. मग आतमध्ये गेल्यानंतर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम असं म्हणत नसतात. एक कंबाईनली गुड मॉर्निंग सर अँड गुड मॉर्निंग मॅम. मग गुड आफ्टरनून असेल तर गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग असेल तर गुड इव्हिनिंग असं विश करायचं. असं प्रत्येकाला सेपरेट विश करत बसायचं नाही. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम, किंवा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून मॅम असं एकदाच. आणि मॅडम नसेल तर गुड आफ्टरनून सर, सर नसतील तर गुड आफ्टरनून मॅम, असं एका शब्दामध्ये सगळ्यांना आपण त्या केसमध्ये विश करू शकतो. आणि मग आतमध्ये जो इंटरव्ह्यू देऊ शकतो तर 5-1 लोक असतील. इंटरव्ह्यू डेट कधी असेल तर आफ्टर 7 डिसेंबर, 8 डिसेंबर नंतर इंटरव्ह्यू असतील तुमचे. 8 डिसेंबर पासून पुढे तुमचे मोस्टली इंटरव्ह्यू असतील, त्याचे हॉल तिकीट किंवा तुम्हाला मेलवर त्याच्याबद्दलच्या डिटेल माहिती इंटरव्ह्यूच्या मेन्शन करतील. आता हे झालं सर अबाउट इंटरव्ह्यू. तसे तुम्हाला आम्ही डिटेलमध्ये लेक्चर बनवलेले, त्याच्यामध्ये काही गोष्टी येतीलच. आता सर याचे हे लेक्चर किंवा मॉक इंटरव्ह्यू देण्यासाठी काय करू, मला लेक्चर पण करायचे, मॉक इंटरव्ह्यूज पण द्यायचे, मग फायनल इंटरव्ह्यू जायचे. त्यासाठी काय करायचं बघा, सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे, प्ले स्टोअरला ते इन्स्टॉल करा. त्याच्यानंतर ह्याच इन्स्टॉल करा, त्याचा तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा. ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो गुगल फॉर्म प्रॉपर भरा. त्याच्यामध्ये तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचा एक्झामचा रजिस्टर नंबर असेल, त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल, ज्या ह्या ऍपवर मोबाईल नंबर रजिस्टर केला तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा असेल, ह्या वाल्या गोष्टी टाका. आम्ही तुम्हाला त्या बॅचला ऍड करू, मग तुम्हाला ती बॅच ऍड होईल. गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 2 दिवसामध्ये, मोस्टली आज 27 तारखेला मी लेक्चर रेकॉर्ड करतोय, 28, 29, 30 तारखेपर्यंत मी तुम्हाला बॅच ऍड करून देईल. मग त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स असतील ते लेक्चर्स पहा. ह्याच नंबरवर तुम्ही जो गुगल फॉर्म मध्ये मोबाईल नंबर मेन्शन करणार याच्यावर तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू तुमचं त्या केसमध्ये होतील.
मॉक इंटरव्ह्यूज तुमचे त्या केसमध्ये होतील. सोबत ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपचा पण व्हॉट्सअप ग्रुपची पण एक लिंक आहे. त्या ग्रुपला जवळपास 250 विद्यार्थी जॉईन झाले ज्यांचा LBOचा इंटरव्ह्यू आहे. तो ग्रुप पण तुम्ही त्या केसमध्ये जॉईन करून ठेवा. आणि सारथी मॉक इंटरव्ह्यू स्टार्ट फ्रॉम मोस्टली 1 डिसेंबर पासून आपले मॉक इंटरव्ह्यू चालू होतील. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपली ही सगळी तयारी करायची आहे. आणि 1 डिसेंबर पासून आपले मॉक इंटरव्ह्यू ऍक्च्युअल इंटरव्ह्यू हे एकंदरीत तुमचे होतील 8 डिसेंबर नंतर. त्याबद्दलची तशी डिटेल्स तुम्हाला तुमच्या मेलला किंवा आम्ही टेलिग्रामला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला येईलच. पण त्या हिशोबाने इथं तुमचे जे 1 डिसेंबर पासून आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यू चालू होतील, मग ते ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने दोन्ही पद्धतीने त्याचा प्लॅन वगैरे आम्ही तुम्हाला देऊ. तर अशा पद्धतीने तुमच्या हवाल्या सगळ्या गोष्टी असतील. म्हणून न चुकता प्रत्येकाने तो गुगल फॉर्म भरा. बाकी सगळी डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर असेल, टेलिग्राम ग्रुपवर असेल किंवा तुमचे ते जे मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर करणार आहे त्या मोबाईल नंबरवर कॉल वगैरे करून तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील. ऑल द बेस्ट तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी. पण ह्या प्रोसेसमध्ये आपण जाऊया आणि नंतर आपण फायनल सिलेक्शन नक्की मिळूया. चलो बाय बाय, धन्यवाद.